उरणमध्ये खेळाच्या मैदानांचा अभाव, सिडकोच्या ढिसाळ नियोजनाविरोधात स्थानिकांचा मोर्चा। सिडकोच्या नियोजनातील त्रुटींमुळे उरणमधील नागरिक, विशेषतः तरुणाई, खेळाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। उरणमध्ये कोणतेही सुसज्ज खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे येथील तरुणांना विविध खेळांमध्ये सहभाग घ्यायचा असल्यास नवी मुंबई किंवा पनवेल गाठावे लागते। ही बाब अत्यंत अन्यायकारक असल्याने स्थानिक नागरिकांनी सिडको विरोधात जोरदार मोर्चा काढला। सिडकोने नवी मुंबई विकसित करताना उरण परिसरातील गावठाणांच्या आजूबाजूची जमीनही आपल्या ताब्यात घेतली। मात्र त्या भूखंडांवर स्थानिकांसाठी मैदान, उद्याने किंवा सार्वजनिक उपयोगाच्या जागा निर्माण करण्यात सिडको अपयशी ठरली। यामुळे उरणमध्ये वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणतीही खेळाची ठिकाणे उपलब्ध नाहीत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार उरणमधील युवकांना स्पर्धात्मक पातळीवर खेळायचे असल्यास त्यांना रोजच्या रोज नवी मुंबई किंवा पनवेल येथे प्रवास करावा लागतो, जे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय करणारे आहे। सिडकोने गेल्या अनेक वर्षांपासून या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर नागरिकांनी सिडकोच्या विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। या मोर्चादरम्यान सिडकोने लवकरात लवकर उरणमध्ये खेळाची योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली। यावेळी विविध सामाजिक संघटना, खेळाडू आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नेत्यांनी देखील सिडकोच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत उरणकरांच्या हक्काच्या जागांवर डोळेझाक केल्याचा आरोप केला। आता नागरिकांच्या या आंदोलनानंतर सिडको काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सिडकोच्या डिझाईन नियोजनामुळे उरणला खेळाचं मैदान सिडकोने दिलेलं नाही। नवी मुंबईची जेव्हा स्थापना झाली तेव्हा गावठाणाच्या बाजूच्या जागा सुद्धा घेतल्या। पुढच्या गरजा लक्षात देऊन सिडकोने नियोजन केलं नाही आणि उरणच्या हजारो नागरिकांना खेळाचं मैदान नाही। त्यामुळे द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे तर्फे आमचे मित्र महादेव घरत, रायगड भूषण एलबी पाटील आणि मंडळींनी प्रचंड मेहनत केली, जनजागृती केली आणि मैदान मिळावं याच्याकरता आज प्रचंड मोर्चा आहे। मैदान हे एक प्रकारचं फुफ्फुस आहे शहराचं, मोकळी हवा मिळाली पाहिजे आणि आज त्यांनी उरणला इतकं डिझाईन नियोजन केलं की 12.5% प्लॉट द्यायला सुद्धा जागा राहिलेली नाहीये आणि 12.5% प्लॉट द्यायला जागा नाही म्हणून नागाव, केगाव, कर्जा, रानवड ह्या भागातली जमीन संपादन करायची हाही घाट घातलाय। तोही आता लोकांचा विरोध आहे। तेव्हा मैदानाकरता ही लढाई आहे आणि ह्याच्यानंतर अनेक जे प्रश्न आहेत 12.5% भूखंड मिळवणं, गरजेपोटी बांधकाम नियमित करणं, याकरता जी लढाई आहे ती ह्या मोर्चा निमित्तानं जी काही जनता संघटित झाली ही अतिशय तीव्रतेने लढवली जाईल। तर कोणत्याही परिस्थितीत सिडकोला खेळाडूंकरता मैदान घ्यायलाच लागणार आहे आणि जोपर्यंत मैदान मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे।